तर नमस्कार पब्लिक, मस्त आंघोळ करून तयार झालो मी ऑफिसला जाण्यासाठी. बाईकवरती आम्ही निघलो, मी आणि माझा फ्रेंड ऑफिसला जाण्यासाठी. तर भावांनो, बघता बघता आलो मी माझ्या ऑफिसला. तुम्ही पण पुण्यामध्ये कुठे धायरीमध्ये राहतं का कोण? कमेंट करून नक्की सांगा. इथे येऊन बघतोय तर काय इलेक्शन दुसऱ्यांचं झालं आणि चर्चा दुसरेच करत होते. नंतर मी आणि माझा फ्रेंड निघलो साईड वरती. तर पब्लिक, तुम्हाला तर आपल्या पुण्यामध्ये ट्रॅफिकचा विषय तर माहितीच आहे. तर आमच्या साहेबांनी आज आम्हाला रिप्लेसमेंटचं परत काम दिलं होतं. मी आणि माझे पूर्ण गँग आलं वर्क करण्यासाठी. पपईचं झाड माझ्या फ्रेंडला खूप त्रास देत होतं मीटर बसवताना, तरी तो त्याने बसवलाच. तर पब्लिक, आता तुम्ही म्हणताल की अचानकच मध्ये अशी व्हिडिओ कशी काय चालू झाली? तर पब्लिक, मी सांगतो तुम्हाला. माझ्या साहेबांनी मला थोडं काम लावल्यामुळं मी व्हिडिओ वगैरे काढू शकलो नाही मित्रांनो. तर मी डेली ब्लॉग टाकण्याचा खूप प्रयत्न करतो मित्रांनो. आणि असेच नेहमी सगळ्यांनी जीवनात आपण म्हणतो की आज वेळ नाही भेटला, हे माझ्याकडे चांगला फोन नाही, माझ्याकडे हे नाही ते नाही. तर मित्रांनो ना, वेळ सगळ्याकडेच असतो, पण काय असतं माहितीये का, आपण मध्येच काय करतो माहितीये का, की आपली एक व्हिडिओ टाकली, व्ह्यूज नाही आले की आपली काय होती, इच्छा होत नाही टाकण्याची किंवा कॉन्फिडन्स लो होतो. पब्लिक, एका दिवसामध्ये यश कुणालाच भेटत नाही. जे कोणी यशस्वी झालेत ना, त्यांनी खूप वेळ दिलेला असतो, खूप दिवस दिलेले असतात, खूप तास दिलेले असतात, त्यांनी खूप मेहनत केलेली असते, त्याच्यानंतर त्यांना यश भेटलेलं असतं. पब्लिक, तुम्हाला काय वाटतं? एक दिवशी तुम्ही रील टाकली की तुम्ही लगेच व्हायरल व्हा, फेमस व्हा, तुम्हाला लोकांनी ओळखावं, तुम्हाला पैसे भेटावं, हे भेटावं, ती झाली वेगळी गोष्ट. तर मला टाइम भेटला नव्हता पब्लिक, त्याच्यामुळे मी म्हणलं की थोडंफार आता शूट करावं. रूम कडे जात होतो जस्ट, आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो पब्लिक. मी पब्लिक, हे बघून घ्या. मावळाला सूर्य पण सांगून जातो की तू दुसऱ्या दिवशी नव्याने उगवतो. यार पब्लिक, मी आणि माझा मित्र निघलो आता रूम कडे जाण्यासाठी. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या.